Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss the next part of some basic concepts of chemistry. In last part we have discussed some ways of expressing concentrations. त्याच्यामध्ये बाळांनो बरेच फॉर्म्युले स्टडी केलं आपण, बरोबर आहे ना. येस, आता आज आपण प्रॉब्लेम स्टडी करूया. कालचे फॉर्म्युले जे होते ते एकत्र करून घ्या. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम स्टडी करायचे आहेत. फर्स्ट प्रॉब्लेम टेक डाऊन. तुमच्या व्हॉल्यूममध्ये सुद्धा व्हॉल्यूममध्ये असेलच. डी पी पीमध्ये सुद्धा आहे बाळांनो हा प्रॉब्लेम. ठीक आहे ना. सेकंड डी पी पीमध्ये अ सोल्युशन इज मेड बाय डिझॉल्विंग सोल्युशन इज मेड बाय डिझॉल्विंग 24.5 gram of H2SO4 in 250 ml water. 250 ml water. Calculate the normality. Calculate the normality. And molarity of the solution. ठीक है. A solution is made by dissolving 24.5 gram of H2SO4 in 250 ml water. वॉटर काय आहे? सॉल्वंट आहे. ठीक आहे. आणि 24.5 ग्राम H2SO4 काय झालं मग? सोल्यूट. करेक्ट. कॅल्क्युलेट दी नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि काय मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. दोन्ही कॅल्क्युलेट करावं लागेल तुम्हाला इथं. आता लक्षात येते? ठीक आहे. नॉर्मॅलिटीसाठी मी तुम्हाला आणखीन एक सिम्पल वे सांगतो कसं कॅल्क्युलेट करायचं. मोलॅरिटीवरनं नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करता येतं. ठीक आहे ना. मग अगोदर आपण काय करूया? मोलॅरिटी फाइंड आउट करूया. हाऊ टू फाइंड मोलॅरिटी? ठीक आहे. मोलॅरिटीसाठी फॉर्म्युला काय आहे? गिवन काय आहे लक्षात आलं ना तुमच्या? मास गिवन आहे. म्हणजे कोणाचा मास गिवन आहे? H2SO4चा किती आहे? 24.5 ग्रॅम. हे सोल्यूट आहे. करेक्ट ना. आणि सॉल्व्हंट ml मध्ये दिलेलं आहे. करेक्ट. म्हणजे व्ही कशामध्ये आहे? 250 ml. मग फॉर्म्युला काय यूज कराल तुम्ही? मोलॅरिटी इज इक्वल टू W2 इंटू 1000, बरोबर आहे ना. डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम. कशामध्ये असणार आहे? हे ml मध्ये. समजलं का? ठीक आहे. सो W2 इज 24.5 इंटू 1000 डिवायडेड बाय. आता H2SO4 म्हणलेलं आहे. H2SO4चा मोलार मास किती असणार आहे? H2SO4 हायड्रोजन 2. ठीक आहे ना. 2 आहेत म्हणून 32 प्लस 4 ऑक्सिजन्स 64. इट मीन्स 98 इंटू व्हॉल्यूम किती आहे? 250. करेक्ट. करा कॅल्क्युलेशन. येस, त्याचं कॅल्क्युलेशन येतं अप्रॉक्सिमेटली 1. ठीक आहे. येस, बघू शकता तुम्ही. हे 4 येईल इथं. 4 मल्टिप्लाय करा, 98 येतं. समजलं ना. ठीक आहे. मोलॅरिटी किती मिळाली मग? मोलॅरिटी इज इक्वल टू 1 मोल पर लिटर. ठीक आहे ना. मोल पर लिटर. आता एक सिम्पल वे सांगतो तुम्हाला नॉर्मॅलिटी कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. ठीक आहे. आता हा व्हॅलन्सी फॅक्टर काय आहे? त्याला नोटेशन कसं द्यायचं बघा. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू एन. ठीक आहे ना. एन काय आहे? व्हॅलन्सी फॅक्टर आहे. हा व्हॅलन्सी फॅक्टर जो आहे ना, तो काय असतो? आता इक्वॅलंट वेट इज इक्वल टू बघा. इक्वॅलंट वेट इज इक्वल टू काय घेतो आपण? मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय इट्स व्हॅलन्सी घेतो ना. ठीक आहे ना. व्हॅलन्सी घेतो. हे सी लिहू शकता किंवा CY लिहू शकता, दोन्ही एक्सेप्टेड आहे. व्हॅलन्सी. ठीक आहे ना. ओके, आता व्हॅलन्सी जे आहे
ओके, ते एक तर आपण इक्वॅलंट वेट्स पाहिलेत सगळे, बरोबर ना. ओके येस, ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ओके येस इथं काय घ्यावं लागेल, बेसिसिटी H2SO4 इज इक्वल टू ट्वाइस H प्लस प्लस SO4. ओके, काय घेतो आपण 2 मायनस. इथं चार्ज घेतो ना आपण. ओके, तो चार्ज म्हणजेच काय असतो, एन फॅक्टर असतो. जो काय आपण मोलिक्युलर मासला डिवाइड करतो ना, ओके दॅट इज इट्स एन फॅक्टर. समजतंय ना. ओके, एन फॅक्टर म्हणजेच काय, ओके येस इथं डिनॉमिनेटरला ओके जी काय व्हॅल्यू घेतो ना आपण इक्वॅलंट वेटमध्ये दॅट इज एन फॅक्टर. ठीक आहे. मग H2SO4 साठी किती असणार आहे एन फॅक्टर, इट्स बेसिसिटी. सो मोलॅरिटी 1 इंटू ओके एस वॉट इट्स एन फॅक्टर इज 2 इज इक्वल टू वॉट 2. एन फॅक्टर समजलं ना. इक्वॅलंट वेटमध्ये आपण जे काय ओके एस मोलिक्युलर वेट डिवायडेड बाय घेतो ना, ओके दॅट इज इट्स एन फॅक्टर. समजलं. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज Al3 प्लस आहे, प्लस 3 इलेक्ट्रॉन्स ॲड केले त्याच्यामध्ये. आपण किती इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्ड आहेत सांगा बरं त्याच्यामध्ये. टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्ड 3 आहेत. करेक्ट ना. आपण काय घेतो मग, इक्वॅलंट वेट. इक्वॅलंट वेट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास डिवायडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्ड और ओके ट्रान्सफर्ड म्हणतो ना आपण. किती आहेत, 3 आहेत ना. मग 3 इज द एन फॅक्टर. आलं का लक्षात. दिस इज कॉल्ड एज अ एन फॅक्टर. समजलं. ओके, मग आपण 27 डिवायडेड बाय 3 घेतो 9 इक्वॅलंट वेट फाइंड आउट करण्यासाठी. क्लिअर आहे का. ठीक आहे. सपोज NaOH आहे. NaOH साठी ॲसिडिटी किती आहे, Na प्लस प्लस OH मायनस 1 आहे ना ॲसिडिटी. इक्वॅलंट वेट काय घेतो आपण, इक्वॅलंट वेट ऑफ NaOH M डिवायडेड बाय 1 घेतो. हा 1 म्हणजेच काय आहे, एन फॅक्टर. समजलं का. ठीक आहे. सपोज AlOH टेकन थ्राईस आहे. ॲसिडिटी किती येते, ॲल्युमिनियम 3 प्लस प्लस थ्राईस OH मायनस. चार्ज घेतो ना आपण त्याच्यावरचा, किंवा ॲसिडिटी घेतो आपण. ओके येस. मग इक्वॅलंट वेट ओके इज इक्वल टू काय घ्याल तुम्ही, M डिवायडेड बाय ओके 3 इज दी एन फॅक्टर. मग इक्वॅलंट वेटमध्ये जायचं. ओके येस, जे काय आपण डिवाइड केलं ना, सॉरी डिनॉमिनेटरला व्हॅल्यू जी घेतली आपण, ओके दॅट इज इट्स एन फॅक्टर. समजलं. ओके, मग मोलॅरिटीला एन फॅक्टरनं जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर काय येतं, नॉर्मॅलिटी येतं. समजलं. एक नवीन रिलेशन समजलं बाळांनो तुम्हाला. ओके, इन शॉर्ट पूर्ण नॉर्मॅलिटी फाइंड आउट करायची गरजच लागणार नाही तुम्हाला इथं आता. ठीक आहे ना. ठीक आहे, एक सिम्पल वे सांगितलं तुम्हाला. ओके, आता आपल्या रेग्युलर मेथडनं फाइंड आउट करू शकता तुम्ही, नो डाऊट. नॉर्मॅलिटी इज इक्वल टू ऑर. ठीक आहे. याच फॉर्म्युला काय सांगा बरं, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू ओके W2. करेक्ट ना. ओके, किंवा असं लिहू शकताय तुम्ही. काय सांगितलं, वेट ऑफ सबस्टन्स, वेट ऑफ सोल्यूट किंवा मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सोल्यूट. ओके, किंवा त्यालाच काय म्हणा, वेट ऑफ सोल्यूट. ओके, इंटू वॉट 1000 डिवायडेड बाय इक्वॅलंट वेट इंटू ओके वॉल्यूम इन ml. करेक्ट ना. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मास किती आहे, 24.5 इंटू 1000 डिवायडेड बाय ओके इक्वॅलंट वेट किती येतो H2SO4 साठी. इक्वॅलंट ओके वेट ऑफ H2SO4 इज इक्वल टू M डिवायडेड बाय ओके काय घ्याल, 2 घ्याल. कारण काय, त्याचं डिसोसिएशन केलं तर ट्वाइस H प्लस प्लस ओके SO4 2 मायनस याचं. त्याची बेसिसिटी किती आहे, 2 आहे. म्हणून मोलार मास डिवायडेड बाय इट्स बेसिसिटी घेतो आपण, इज इक्वल टू किती येईल, 98 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 49. सो 49 ओके इंटू 250 झालं. त्याचं कॅल्क्युलेशन करा, 2 येतं. समजलं का. ठीक आहे. येस, बघा कॅल्क्युलेशन करून. 25 इंटू 4 मीन्स 100. करेक्ट. 4नं जर मल्टिप्लाय केला तर इथं काय येतं, 98 येतं.
करेक्ट ना. ओके, ह्याचं मल्टिप्लिकेशन करा, 98 येतं. मग 98 डिवायडेड बाय 49 म्हणजे काय असणार आहे, 2. समजलं ना. ओके, दोन्ही वेनं आपण सेम आन्सर फाइंड आउट केलं. बघा किती सिम्पल आहे इथं. ओके, हे जे काय यूज केलं आपण, नॉर्मॅलिटी इज इक्वल टू मोलॅरिटी इंटू व्हॅलन्सी फॅक्टर. व्हॅलन्सी फॅक्टर म्हणजे काय यूज केलं होतं आपण इथं, 2 यूज केलं होतं. दिस इज द व्हॅलन्सी फॅक्टर. ठीक आहे. एन, त्याला काय म्हणायचं, व्हॅलन्सी फॅक्टर, एन फॅक्टर. क्लिअर झालं हे. ठीक आहे. येस, एक कन्सेप्ट क्लिअर झाला बघा तुम्हाला रिगार्डिंग मोलॅरिटी आणि नॉर्मॅलिटी. ओके, पुढं जाऊया आता आपण नेक्स्ट. ओके, येस, प्रॉब्लेमकडे. ओके, तुमच्या डी पी पीमध्ये वळण. ओके, 90 सेकंड डी पी पीमध्ये DPP2 क्वेश्चन नंबर, ओके, येस, 99 चेक करा. what will be the molality of the, ठीक है, solution made by dissolving 10 gram of NaOH. लक्षात येते, 10 ग्राम ऑफ, ओके, इज व्हॉट, NaOH इन 100 ग्राम ऑफ वॉटर. ठीक आहे, 100 ग्राम वॉटर काय आहे, सॉल्वंट आहे, आणि 10 ग्राम काय आहे, सोल्यूट आहे. दोन्ही ग्राममध्ये आहेत, बरोबर आहे ना. ओके, आणि काय फाइंड आउट करायचं, मोलॅलिटी फाइंड आउट करायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मोलॅलिटी? Molality is equal to mass of solute into 1000 divided by molar mass of solute into what, W1 in kilogram. W1 सॉरी कशामध्ये, ग्राममध्ये. 1000 मल्टिप्लाय केले ना वरती. ओके, इज इक्वल टू काय दिलं, W2. सोल्यूट म्हणजे काय, W2 10 इंटू 1000 डिवायडेड बाय त्याचा मोलार मास किती येतो NaOHचा, 23 + 16 + 1 40 इंटू किती दिलेलं आहे, 100. ठीक आहे ना. ओके, W1 आहे, सॉल्वंट म्हणजे काय असतो, W1, आणि हा काय असतो, W2. समजलं हे. ठीक आहे, आणि हा काय असतो, M2 असतो. क्लिअर. ठीक आहे, मग करा कॅल्क्युलेशन. 10 divided by 4, 5 divided by 2, 2.5 मोल पर किलोग्राम. समजते. ओके, आणि ह्या मोल पर किलोग्रामलाच काय लिहिलं जातं, स्मॉल m, दॅट इज मोलाल. काय म्हणायचं याला, मोलाल. ठीक आहे ना, खाली लिहितो मी. ओके, किती आली मोलॅलिटी, मोलॅलिटी इज इक्वल टू 2.5 मोल पर किलोग्राम और m, त्यालाच म्हणायचं मोलाल. मोलाल. ठीक आहे, चेक करा आन्सर. क्वेश्चन नंबर 95 चेक करू शकता. क्वेश्चन नंबर 95, 4.8 ग्राम ऑफ NaOH काय दिलेलं आहे, W2 4. ओके, एस 28 आहे, सॉरी 28 ग्राम डिझॉल्व्ड इन वॉटर अँड द सोल्युशन इज मेड, ओके, एस टू 250 क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे, 250 व्हॉल्यूम दिलेलं आहे, 250 क्युबिक सेंटीमीटर. CC म्हणजेच काय आहे, क्युबिक सेंटीमीटर, किंवा त्यालाच काय म्हणू शकताय, ml. व्हॉट विल बी दी मोलॅरिटी ऑफ सोल्युशन, मोलॅरिटी फाइंड आउट करायचं आहे. सो मोलॅरिटी इज इक्वल टू काय येतं, W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू व्हॉल्यूम, कशामध्ये, ml मध्ये. करेक्ट ना, फाइंड आउट करू शकता आता. 4.28, ओके, एस इंटू 1000 डिवायडेड बाय M2 किती येईल, कोणासाठी आहे, M2 NaOH साठी 40.
इज इंटू ओके 250 करू शकताय. ओके कराल ते आता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. DPPमध्ये बघा ना. ओके 86 बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड DPPमध्ये 86. हाऊ मच मास ऑफ सोडियम ॲसिटेट. ठीक आहे. हाऊ मच मास ऑफ सोडियम ॲसिटेट. सोडियम ॲसिटेट काय असतो. CH3COONA. required to make 250 ml ठीक है ऑफ 0.575 मोलार म्हणजे मोलॅरिटी. ठीक आहे. ओके ॲक्वेस सोल्युशन म्हणजे काय फाइंड आउट करायचं तुम्हाला थोडक्यात W2 फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ सोडियम ॲसिटेट म्हणजे काय आहे तो सोल्यूट आहे. रिक्वायर्ड टू मेक वॉल्यूम दिलेला आहे किती आहे 250 ml. करेक्ट. मोलॅरिटी गिवन आहे तुम्हाला किती आहे 0.575. ठीक आहे. सोडियम ॲसिटेट CH3COO ओके Na मोलार मास फाइंड आउट करा बरं. कार्बन किती आहेत 2 कार्बन. हायड्रोजन किती आहेत 3. ऑक्सिजन किती आहेत 2 आणि एक आहे Na आहे. करेक्ट. कार्बनसाठी 24 + 3 + 32 + 23 किती होतो बघा बरं मोलार मास आता. येस ॲप्रॉक्सिमेट घ्या का गिवन आहे तुम्हाला नाही. ओके येस 27 प्लस हाऊ मच 32 आणि 23. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली किती येतो 82. सो M2 इज इक्वल टू 82. ओके मग मोलॅरिटी इज इक्वल टू काय आहे W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू वॉट वॉल्यूम कशामध्ये ML मध्ये इज इक्वल टू W2 गिवन आहे का नाही. W2 फाइंड आउट करायचं आहे इंटू 1000 खाली ठेवूया आपण. मोलॅलिटी दिलेली आहे किती आहे मोलॅलिटी 0.575 इज इक्वल टू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 किती 82 इंटू वॉल्यूम 250. बरोबर आहे ना. ओके येस हे किती येतं 4 येतं. ओके ठीक आहे. सो W2 इज इक्वल टू किंवा ह्याला 4 डिवाइड पण करू शकता नो डाऊट. ओके W2 काय येईल मग W2 ओके इज इक्वल टू 0.575 इंटू 82 डिवायडेड बाय 4 करून बघा आता. ओके अप्रॉक्सिमेटली येतं 11.79 करा. समजलं कसं फाइंड आउट करायचं वळण. ठीक आहे. ओके 87 चेक करा. क्वेश्चन नंबर 87 फ्रॉम द सेम DPP 87 आणि तुम्हाला वळण सिंपल क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. लक्षात येते ना. ओके कारण हा चॅप्टर ना सगळ्या चॅप्टरमध्ये इन्वॉल्ड आहे. मग असे काय क्वेश्चन्स असतील की नेक्स्ट चॅप्टर ज्यावेळेस आपण करू जसं की रिडॉक्स रिॲक्शन आहे त्याच्यामधले काय कन्सेप्ट समजले की आणखीन काय क्वेश्चन सॉल्व होतात. ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे ओके एस किंवा काय S ब्लॉक एलिमेंट्स P ब्लॉक एलिमेंट्स T ब्लॉक एलिमेंट्स त्याच्यामधले रिॲक्शन समजायला पाहिजे तुम्हाला. रिॲक्शन समजले की मग काय येस आणखीन काय क्वेश्चन सॉल्व होतात. ठीक आहे ना. मग सगळेच क्वेश्चन्स म्हणजे जे हार्ड क्वेश्चन वाटतात कुठले रिॲक्शनचे क्वेश्चन्स वाटतात ठीक आहे ना. ओके ते पुढं क्लिअर होत जातात तुम्हाला. लक्षात येतं हे बेसिक आहे टॉपिक आणि तुम्हाला ओके थोडेसे हार्ड लेवलचे पण क्वेश्चन्स मेन्शन केलेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळीकडचे क्वेश्चन्स कलेक्ट करून दिलेले आहेत. समजलं ना. ओके म्हणून काय की ही जी ओके शीट असणार आहे किंवा DPP असणार आहे. ओके आता ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हटलं की ॲटॉमिक स्ट्रक्चरचे पूर्ण क्वेश्चन तुम्हाला सॉल्व होतात.
पुढच्या टॉपिकचे सॉल्व्ह होतात, पण काय बेसिक कन्सेप्टचे जे आहेत ते सगळ्या चॅप्टरमधले इन्वॉल्ड असतात क्वेश्चन्स, त्याच्यामधले सॉर्ट आउट करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय येस त्या चॅप्टरमध्ये गेलं की आणखीन सॉल्व्ह होतात, सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. मग आता काय करायचं, तुम्हाला सिम्पल 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 जे क्वेश्चन सॉल्व्ह होतात ना त्याचं कलेक्शन करायचं आहे बळानं तुम्हाला. आणि जे क्वेश्चन्स हार्ड वाटतात ना ओके त्याला सॉर्ट आउट करून ओकेच ठेवायचं आहे तसंच, आणि ते टीचर्सकडून सॉल्व्ह करून घ्यायचं असतं. समजलं ना? ठीक आहे. आणि बरोबर तुम्ही टीचरकडे गेल्यानंतर तो बरोबर तुम्हाला घेऊन जातो, बरोबर आहे ना? ओके, तुम्ही माझ्याकडे आला की मग बरोबर तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये घेऊन जाऊन ती रिॲक्शन दाखवून मी तुम्हाला तुमच्याकडून ते सॉल्व्ह करून घेणार. समजलं ना? ओके, मग तुम्ही ते हार्ड आहे म्हणून मला येत नाही म्हणून ओके येस डिमोटिवेट व्हायची गरज नाही आहे. एक तुम्हाला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणून दिलेलं आहे की बाबा अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. समजलं ना? ओके, आता सपोज KMnO4ची रिॲक्शन असेल, KMnO4ची रिॲक्शन तुम्हाला समजणार आहे की इथं बाळांनो नाही समजणार. कुठं जावं लागेल KMnO4ची रिॲक्शन? डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये. समजतंय ना? ओके येस H2SO4च्या रिॲक्शन्स कुठं P ब्लॉकमध्ये असणार आहेत. सोडियमच्या रिॲक्शन्स कुठं असणार आहेत? S ब्लॉकमध्ये असणार आहेत. P ब्लॉकमध्ये, F ब्लॉकमध्ये, D ब्लॉकमध्ये अशा तुम्हाला नंबर ऑफ रिॲक्शन्स पाहायला मिळतील. ठीक आहे. रिडॉक्स रिॲक्शन जे आहेत सगळ्या रिडॉक्स रिॲक्शन्स तुम्हाला रिडॉक्स चॅप्टरमध्ये मिळतील. दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके येस, मग रिॲक्शनचे जे क्वेश्चन्स असतील ओके मॅक्सिमम जर तुम्हाला येत नसतील, तुम्हाला कलेक्शन आले किती हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तुम्हाला जर 200 क्वेश्चन्स दिलेले असेल, 200मधले 100 कमीत कमी तुम्हाला सॉल्व्ह झाले पाहिजेत बाळांनो. दॅट इज इम्पॉर्टंट. तुमच्याकडे ते कलेक्शन असलं पाहिजे. क्लियर ना? ठीक आहे. 87. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 5 ग्रॅम ऑफ सोल्यूट एक्स. एक्स किती दिलेला आहे? 5 ग्रॅम. ठीक आहे. आणि 45 ग्रॅम ऑफ सॉल्वंट वाय. सॉल्वंट आहे वाय. वाय किती आहे? येस 45 ग्रॅम. ठीक आहे. व्हॉट इज द मास पर्सेंट ऑफ द सोल्यूट. म्हणजे हा कोण आहे? W2 आहे आणि हा कोण आहे? W1 आहे. सॉल्वंट म्हणले ना? ठीक आहे. मास पर्सेंटेज W/W इज इक्वल टू सोल्यूटसाठी विचारलेलं आहे. ठीक आहे ना? ओके येस, मग तुम्ही इथे मेन्शन करू शकताय मास पर्सेंट ऑफ सोल्यूट. समटाईम्स सॉल्वंट पण विचारू शकतात ना. सो मास पर्सेंट ऑफ ओके सोल्यूट पर्सेंटेज बाय मास म्हणजेच मास पर्सेंटेज इज इक्वल टू काय कराल? W2 डिवायडेड बाय करेक्ट W2 प्लस W1 इंटू वॉट 100. सोल्युशन. ठीक आहे ना? ओके येस, मास ऑफ सोल्युशन काय होईल मग? मास ऑफ सोल्युशन इज इक्वल टू W2 प्लस W1 इज इक्वल टू 5 प्लस 45 इज इक्वल टू 50. सो W2 किती आहे? 5 डिवायडेड बाय 50 इंटू वॉट 100. ठीक आहे. येस 5 इंटू 2 इज इक्वल टू 10%. समजलं का? ओके येस, चेक करा आन्सर. 87चं ऑप्शन ए 10%. आलं लक्षात हे? ठीक आहे. 89 चेक करा आता. क्वेश्चन नंबर 89. टू पॉइंट 82 ग्रॅम ऑफ ग्लुकोज. ठीक आहे ना? ओके W2 दिलेला आहे 2.82 ग्लुकोज सोल्यूट आहे ग्रॅममध्ये. ठीक आहे ना? येस, इज डिझॉल्व्ड इन 30 ग्रॅम ऑफ वॉटर. W1 दिलेला आहे 30 ग्रॅम. करेक्ट. द मोल फ्रॅक्शन ऑफ ग्लुकोज इन द सोल्युशन. मोल फ्रॅक्शन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज सोल्यूट म्हणले ना? सोल्यूटचे ग्लुकोज मोल फ्रॅक्शन्स आपण X2 न लिहितो. समजलं ना? ओके, त्याला म्हणायचं मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. ओके, मग मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण? N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2 घेतो. लक्षात येते? ओके, मग तुम्हाला N1 आणि N2 नोन असला पाहिजे. कसं फाइंड आउट कराल मग N1 आणि N2? येस, N1 इज इक्वल टू ओके W1 डिवायडेड बाय M1 इज इक्वल टू. आता बघा W1 कोणासाठी? वॉटरसाठी आहे. ठीक आहे ना? ओके, हा कोणासाठी आहे? H2O साठी आहे. करेक्ट. आणि हा कोणासाठी आहे? ग्लुकोजसाठी C6H12O6. मग दोन्हीचे मोलार मास नोन असले पाहिजेत तुम्हाला. करेक्ट. हा M1 किती असेल? M1 18.
ग्रॅम पर मोल. आणि ग्लुकोजचा किती असतो M2 इज इक्वल टू 180 ग्रॅम पर मोल. M2 म्हणजे मोलार मास ऑफ ओके एस सोल्यूट. करेक्ट. W1 किती आहे 30 डिवायडेड बाय ओके 18. ठीक आहे. हा काय आला N1 हे कॅल्क्युलेट करा. समजलं का? ठीक आहे. आणि N2 कॅल्क्युलेट करा. N2 इज इक्वल टू काय असणार आहे W2 डिवायडेड बाय M2 इज इक्वल टू W2 किती आहे 2.82 डिवायडेड बाय 180. ते कॅल्क्युलेट करा आणि इथं ठेवा. समजलं? यू विल गेट दी मोल फ्रॅक्शन ऑफ वॉट ग्लुकोज. समजलं हे कसं कॅल्क्युलेट करायचं वळण? ठीक आहे ना? येस. ठीक आहे. येस. पुढे बघा. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे हा एक आणखीन. ठीक आहे. फॉर डायल्यूशन ऑफ सोल्युशन, फॉर डायल्यूशन ऑफ सोल्युशन, द मोलॅरिटी इक्वेशन काय असतं M1V1 इज इक्वल टू M2V2. मोलॅरिटी इक्वेशन कोणासाठी आहे डायल्यूशन ऑफ सोल्युशन. लक्षात येते हे? तर डायल्यूशनचा मिनिंग काय आहे? डायल्यूशनचा मिनिंग असं आहे ओके एस हियर इफ सपोज डायल्यूट सोल्युशन म्हणजे काय? येस कॉन्सन्ट्रेशन कमी करणे, डायल्यूट करणे. ठीक आहे ना? ओके येस. सपोज 1 मोलार सोल्युशन आहे. 1 मोलार 1m लिहितो आपण त्याला 1 मोलार सोल्युशन. इफ डिस्टिल्ड वॉटर H2O इज ॲडेड इन टू इट किती 1 लिटर देन इट बिकम्स. ठीक आहे ना? ओके. इथं 1 मोलार म्हणजे काय आहे 1 मोल इन 1 लिटर आहे. मग इथं किती झालं आता 2 झालं ना 2 लिटर झालं ना. 1 मोल ओके इन 2 लिटर म्हणजे काय झालं 0.5 मोलार. डायल्यूशन करणे म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कमी करणे. समजलं ना? ओके एस बाय ॲडिंग H2 सॉरी सॉल्वंट ॲड करून. समजते हे? येस. हे एक इक्वेशन लक्षात ठेवा आता फॉर द डायल्यूशन ऑफ सोल्युशन. ठीक आहे ना? द मोलॅरिटी इक्वेशन ओके इज काय आहे M1V1 इज इक्वल टू M2V2. लक्षात येते? ठीक आहे. त्याच्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया आपण आता. क्वेश्चन नंबर 90 चेक करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 90. हे असं कलेक्शन करा तुम्ही. व्हॉट व्हॉल्यूम ऑफ वॉटर is to be added ठीक है to 100 okay cubic centimeter of 0.5 m मोलार. m म्हणजे मोलार. लक्षात ठेवा हे मोलार म्हणजे मोलॅरिटी. 0.5 मोलार NaOH solution to make 0.1 मोलार सोल्यूशन. ठीक आहे. बघा व्हॉट व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज टू बी ॲडेड. किती व्हॉल्यूम ॲड करावं लागेल वॉटरचं त्याच्यामध्ये ॲडेड टू 100 क्युबिक सेंटीमीटर टू ऑफ बरोबर आहे ना? ओके 0.5 मोलार NaOH सोल्युशन. त्याच्यामध्ये किती ॲड करावं लागेल टू मेक 0.1 मोलार सोल्युशन. 0.1 मोलार सोल्युशन बनवण्यासाठी लक्षात येते ओके किती त्याच्यामध्ये वॉटर ॲड करावं लागेल हे विचारले तुम्हाला. ऑलरेडी इथे किती आहे 100 ml आहे. मग 100 ml मध्ये परत किती ॲड कराल? ठीक आहे. फॉर्म्युला कुठला यूज कराल तुम्ही M1V1 इज इक्वल टू M2V2. बघा किती सिम्पल आहे. प्रॅक्टिकलमध्ये होतं हे बघा तुम्हाला. हे प्रॅक्टिकलमध्ये ओके सोल्युशन बनवण्यासाठी आता तुम्हाला काय केलं जातं
1 मोलार सोल्युशन दिलं सॉरी 1 मोलार सोल्युशन दिलं जातं आणि त्याच्यापासून 0.1 मोलार बनवा असं म्हटलं जातं. 0.5 मोलार दिलं जातं आणि त्याच्यापासून त्याच्यापेक्षा कमी मोलार सोल्युशन बनवा असं म्हटलं जातं. मग त्याच्यामुळं तुम्हाला काय करता आलं पाहिजे, डायल्यूशन करता आलं पाहिजे त्याचं. ओके, मग फर्स्ट व्हॉल्यूम आणि त्याची मोलॅरिटी दिली. मोलॅरिटी किती आहे, 0.5 आहे. त्याचं व्हॉल्यूम किती आहे सांगा, 100 क्युबिक सेंटीमीटर इज इक्वल टू. सेकंड मोलॅरिटी दिली 0.1 आणि ओके त्याच्यासाठी काय केलं आहे, व्हॉल्यूम फाइंड आउट करा म्हटलं, म्हणजे V2 फाइंड आउट करायचं आहे. मग अगोदर 100साठी फाइंड आउट करा. ठीक आहे, एस काय येईल सांगा बरं. V2 इज इक्वल टू 0.5 ओके इंटू 100 डिवायडेड बाय 1 म्हणजे किती होईल, 500 क्युबिक सेंटीमीटर. ठीक आहे, V2 आला. मग ऑलरेडी इथं 100 आहे ना, मग ते 100 काय करा, मायनस करा. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ वॉटर रिक्वायर्ड कसं कॅल्क्युलेट करायचं समजलं ना. ओके, इज इक्वल टू 500 मायनस ओके 100 इज इक्वल टू 400 क्युबिक सेंटीमीटर. ऑलरेडी तिथं 100 ml आहे, त्याच्यामध्ये किती ॲड करताय तुम्ही, 400 ॲड करताय. ओके एस, त्यावेळेस किती होतं, 0.1 मोलार होतं. मग तिथं 400 जर ॲड केला तुम्ही ओके तर इथं त्याची मोलॅरिटी काय येते, 0.1. क्लिअर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नॉर्मॅलिटी इक्वेशन फॉर डायल्यूशन ऑफ सोल्युशन. नॉर्मॅलिटी इक्वेशन फॉर डायल्यूशन ऑफ सोल्युशन काय असणार आहे. नॉर्मॅलिटी म्हटलं की N1V1 इज इक्वल टू N2V2. डायल्यूशन करायचं तुम्हाला सोल्युशनचं. N1V1 इज इक्वल टू N2V2. जसं आपण मोलॅरिटी इक्वेशन पाहिलं तसंच नॉर्मॅलिटी इक्वेशन. ओके, म्हणजे नॉर्मॅलिटी व्हॉल्यूम गिवन असेल एका सोल्युशनचं. ठीक आहे ना. ओके, त्याला डायल्यूट करायचं आहे. एक नॉर्मॅलिटी देतील किंवा व्हॉल्यूम देतील. नॉर्मॅलिटी दिलं असेल तर व्हॉल्यूम फाइंड आउट करा म्हणतील, व्हॉल्यूम दिलं असेल तर नॉर्मॅलिटी फाइंड आउट करा म्हणतील. फॉर एक्झाम्पल हियर फाइंड द volume of water to be added. ठीक है ना. वॉल्यूम ऑफ वाटर टू बी एडेड टू 100 cubic centimeter of 0.5 normal H2SO4 to get deci normal concentration. डेसी नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन. तर डेसी नॉर्मलचा मिनिंग काय आहे, 1/10 n. लक्षात ठेवा हे. ठीक आहे ना. 1/10 म्हणजे काय, डेसी नॉर्मल झालं. क्लिअर. ओके, दिलंय काय बघा, व्हॉल्यूम ऑफ वॉटर टू बी ॲडेड टू 100 क्युबिक. सेम टाईपचा प्रॉब्लेम आहे इथं. व्हॉल्यूम V1 दिलंय आणि N1 दिलंय. त्याच्यानंतर काय फाइंड आउट करायचं, V2 फाइंड आउट करायचं तुम्हाला. ओके, आणि काय रिक्वायर्ड व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. सो N1V1 इज इक्वल टू N2V2. करेक्ट ना. हे इनिशियल आहे आणि फायनल आहे. करेक्ट. ठीक आहे. इथं काय दिले, 0.5 इंटू 100 इज इक्वल टू N2 दिलेलं डेसी नॉर्मल 1/10 इंटू वॉट, V2. करेल कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. सो V2 0.1च आहे ना इथं. 1/10 म्हणजे 0.1च आहे. इट मीन्स V2 इज इक्वल टू काय, 500 ml किंवा क्युबिक सेंटीमीटर म्हणा. 500 क्युबिक सेंटीमीटर. आलं लक्षात हे. सो व्हॉल्यूम ऑफ वॉटर ॲडेड किंवा रिक्वायर्ड इज इक्वल टू 500 मायनस 100 इज इक्वल टू 400 क्युबिक सेंटीमीटर. आलं लक्षात. ठीक आहे. आजची ही जी काही प्रॉब्लेम्स आहेत बाळांनो, थोडंसं प्रॅक्टिस करा. खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण
आणखीन काय प्रॉब्लेम्स बघूया. ओके, आणि लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा एक पॉईंट बघूया. आणखीन आपण 2 लेक्चर्स ओके स्पेंड करूया ह्याच्यावरती. ठीक आहे ना. ओके, तुम्हाला जेवढे सॉल्व झालेत प्रॉब्लेम्स त्याचं कलेक्शन करा, त्याला प्रॅक्टिस करा. ओके, येस, रिमेनिंग आपण ओके टाईम टू टाईम सॉल्व करूया. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.